आज आपल्याकडे पाहुणे येणार होती म्हणून सकाळी लयच घाई चालली होती. आई चपात्या करत होती आणि छोटा भाऊ कधी नवं लसूण सोलत होता. आणि बाजीरावांचा काही विषयच नाही, सकाळ सकाळी खायच्या माग. तर हॅलो मंडळी, आता मी चाललेलो आपल्या बसंतीला घेऊन सांगायला आपल्या ड्युटीवर रोजच्या. चांगला चकाचक करून टाक मस्त. झाड नीट झाड, ते पाय तिथं नीट राहिलंय ते झाड, सगळं झाड. पाहुणी मंडळी येणार आहे म्हणून भाजीरावांनी लयच कष्ट घेतले होते. थोड्या वेळाने पाहुणे आले, त्यांना चहा पाणी वगैरे दिलं. नंतर स्वयंपाक करायचं होतं म्हणून तिथे कांदा चिरत होती. तेवढ्यात भाजीराव मांडीवर येऊन बसले. मग काय गेला ना डोळ्यात कांदा, दोघे रडायला लागले. असं वाटलं का कोणतरी धरून मारले. मग घरचे बोलले स्वीट्स काहीतरी घेऊन ये पेटवर ना, म्हणून पेटला गेलो. तिकडनं गुलाबजामुन, लड्डू आणि भरपूर काय काय आणलं. तिकडनं आलो तेवढ्यात घरच्यांनाच भूक लागली, ते सगळे जेवायला बसले. पाहुणे काय ते बाहेरच. घरच्यांना इम्प्रेस करायचं होतं म्हणून भाजीराव सगळ्यांच्या पाया पडत होते. काय इम्प्रेस करण्याच्या बाबतीत तो मामावरच गेलाय. नंतर आम्ही बाहेर फिरायला गेलो. भाजीरावांना बोललो चला आपण जाऊया. त्याला बसवलं मध्ये, म्हणे मी चालवतो.